हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे शंकरपाळी. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता शंकरपाळीसाठी इथं मी एक पातेल्यामध्ये 1 वाटी तूप आणि अर्धा किलो साखर आणि 1 वाटी पाणी एवढं सगळं हे मिश्रण तयार केलेलं आहे इथं. आणि आता पाऊण किलो मैदा घेतलेला आहे मी. पाऊण किलो मैद्यासाठी अर्धा किलो साखर, त्याच्यामध्ये साखरेचं पाणी केलेलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये तूप पण 1 वाटी घातलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित आपण ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपली साखर पूर्णपणे विरघळत नाही त्या तुपामध्ये आणि पाण्यामध्ये, तोपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं. ह्याला अगोदर मी पाणी कमी का ओतले, कारण मी साखर अर्धा किलो घातलेली आहे आणि तूप 1 वाटीवर तूप पण घातलेलं आहे. त्यामुळं माझं बरोबर पाऊण किलोचं हे असं शंकरपाळीचं पाणी तयार झालेलं आहे. तर आता ही याच्यामध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर, म्हणजे थोडंसं गरम आणि मिडियममध्ये असताना मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे जास्त थोडंसं गरम असल्यामुळे मी चमच्याने सध्या हे करत आहे, ह्याला मिक्स करत आहे. आणि आपण नंतर हातानं थोडंसं थंड झालं की आपण हातानं मिक्स करून घ्यायचं ह्याला. आणि ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपात्यासाठी पीठ मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि मळून घेतल्या लगेचच आपण शंकरपाळ्या बनवायला घ्यायचे. तर आपण मळलं की लगेचच बनवायला घ्यायचे. जास्त वेळ ठेवली की परत ते पीठ असं घट्ट बनतं आहे आणि त्याचे शंकरपाळ्या व्यवस्थित येत नाहीत. त्याच्यामुळे आता मळून झालं की लगेचच आपण इथं ही करून घेतलेलं आहे, त्याचं चपातीसारखं एक उंडा करून घेतलेला आहे मी. आणि आता ते लाटून घेणार आहे. आणि त्याचे म्हणजे चाकू असेल तर चाकूनं, नसेल तर मग जे आपल्याकडं थोडंसं असं हे असेल उलटणं वगैरे, त्यानं आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. चाकू असलं तर चांगलंच आहे, चाकून व्यवस्थित कट होते. आणि असे शंकरपाळीचं आपण तयार करणार आहोत. आणि इकडं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण चांगलं, म्हणजे तेल चांगलं गरम झालं की आपण हे कट केलेले शंकरपाळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित खरपूस असं तळून घ्यायचं आहे. आता हे बघा, मी असं हे कट करते, कारण माझ्याकडे चाकू सध्या माझं सापडत नाही, त्याच्यामुळे मी हे असं ॲडजस्टमेंट करायला लागली. आणि हे कापून डायरेक्ट आपण आता हे जे तेल आपलं गरम झालेलं आहे ते तेलात टाकायचं आहे. आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे असं थोडंसं नॉर्मल गरम असताना टाकायचं नाही, नाहीतर शंकरपाळ्या जास्त तेल हे करून घेतात, त्याच्यामध्ये जास्त तेल होते शंकरपाळीमध्ये. त्यामुळे चांगलं तेल एकदम कडक गरम झाल्यानंतर त्यात आपण टाकून घ्यायचं आहे आणि खरपूस असं तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आणि आता आपले शंकरपाळ्या अशा आपण तेलात सोडून घेतलेले आहेत. आणि व्यवस्थित शंकरपाळी टाकले की थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकमेकांना ती चिटकून नये आणि व्यवस्थित तळून निघावायच्यासाठी. ते मैदा असल्यामुळे ते काही चिटकत नाही, पण तरी पण थोडंसं उलटण्यानं हलवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तळून निघतात ते. आणि चांगलं एक थोड्या वेळ जोपर्यंत लालसर कलर येत नाही, ब्राऊन कलर येत नाही, तोपर्यंत आपण तळून घ्यायचं, नंतर काढून घ्यायचं आहे. हे बघा किती छान आता याला कलर यायला चालू झालेलं आहे. आणि आता मी दुसऱ्या पण एक उंडा करून त्याची तयारी माझी चाललेली आहे. अशा प्रकारे आता आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर अशा व्यवस्थित तळून निघाल्या की आपण साईडला काढून ठेवायच्या. जास्त पण त्याच्यामध्ये ठेवली की परत मग करपट आणि जरा असं काळपट दिसतेच आणि दिसायला पण छान दिसत नाहीत आणि चव पण त्याची जरा